तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण भारतीय सिनेसृष्टीमध्ये मराठीचा झेंडा डौलानं फडकवणाऱ्या काही अभिनेत्रींची माहिती घेतोय। आज त्याच मालिकेमध्ये अशा नावाची माहिती आपण घेणार आहोत ज्यांनी बाल कलाकार, एक मेन लीड हिरोईन तसेच बोल्ड असे रोल्स, त्यासोबतच कॅरेक्टर रोल्स आणि आईचे रोल्स देखील गाजवलेले आहेत। आपण जाणून घेणार आहोत मराठमोळ्या अभिनेत्री ललिता पवार यांच्याबाबत। ललिता पवार यांची बायोग्राफी जाणून घेण्याच्या आधी आपल्या सर्वांना विनंती की आपण फिल्मी बुडबकला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून करा, जेणेकरून या सिरीजचे पुढचे सर्व एपिसोड्स आपल्याला मिळाल्यावर नोटिफिकेशन मिळेल। सुरू करूयात आजच्या एपिसोडला। नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक। ललिता पवार यांचा जन्म नाशिकला 18 फेब्रुवारी 1916 रोजी झाला। त्यांचं लहानपणीचं खरं नाव म्हणजे अंबिका, मात्र पुढे त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येताना ललिता हे नाव ॲडॅप्ट केलं। त्यांनी लहानपणापासूनच कलाशी रिलेटेड म्हणजेच कलाक्षेत्रातील नाट्य असेल, गायन असेल, नृत्य असेल, या सगळ्या कलांशी त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थातच त्यांना त्याची गोडी असल्यामुळे त्यांनी अभिनय आणि गायन या दोन्ही कलांमध्ये आपली पकड बनवली। त्यांचा लहानपणीचा एक किस्सा असा सांगतात की त्या वडिलांसोबत एका शूटिंगला गेल्या असताना त्यांच्या तिथल्या डिरेक्टरला ललिता पवार म्हणजेच छोटीशी अंबिका यांचं रूपडं आवडलं आणि त्यांनी त्यांना पहिला रोल दिला। मात्र त्यांची खरी कारकीर्द सुरू झाली ती 1927 रोजी आलेल्या पतितोधर या सिनेमापासून आणि त्यानंतर त्यांनी 1935च्या हिम्मते मर्दा या सिनेमापासून आपली कारकीर्द जोमानं सुरू केली। दरम्यान या दरम्यानच्या कालावधीमध्ये छोटे मोठे रोल करत राहिल्या। मात्र 1935च्या हिम्मते मर्दानंतर त्यांची कारकीर्द तुफान चालू लागली। या दरम्यान त्यांनी मस्तीखोर माशूक, भवानी तलवार, प्यारी कटार, जलता जिगर, दैवी खजाना या सगळ्या मूव्हीजमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं। काही काळानंतर त्यांचं गणपतराव पवार यांच्याशी लग्न झालं आणि त्याचनंतर त्यांच्या अभिनयाच्या एकूण कारकिर्दीला बहर देखील पॅरलली येत होता। कैलाश सारख्या सिनेमामध्ये त्यांनी एकाच वेळी 3 रोल्स केले। चतुरसुंदरी सारख्या एका सिनेमामध्ये तर त्यांनी तब्बल 17 प्रकारचे रोल्स पॅरलली केले। त्यानंतर त्यांनी पती भक्ती, जंगे आझादी असे सिनेमे देखील केले। त्यांचा एक किस्सा असा सांगतात की एका सिनेमामध्ये भगवान दादा आणि त्यांचा एक प्रसंग शूट होत असताना तर त्या सीनच्या चित्रीकरणादरम्यान भगवान दादांनी त्यांना चुकून जोरात चापट मारली। मात्र त्या चापटीमुळे त्यांना खाली पडावं लागलं आणि खाली पडल्यामुळे त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली। त्या दुखापतीचा इलाज करण्यासाठी त्या क्रूने त्यांना एका डॉक्टरकडे नेलं। मात्र काही इलाजांमध्ये गडबड झाल्यामुळे त्यांचा एक डोळा थोडासा बारीक झाला आणि ते त्यांना शिल्लक कायमच आयुष्यभर राहिलं। काही काळ त्यांना कुठलेही सिनेमे या व्यंगामुळे मिळाले नाहीत। मात्र 1944 सालापासून रामशास्त्री या सिनेमापासून त्यांची इनिंग पुन्हा चालू झाली। आता बालकलाकार आणि हिरोईन नंतर त्या साईड रोल्स किंवा आईचे रोल असतील, कॅरेक्टर रोल्स असतील, म्हणजेच विलन किंवा सुनेचा छळवाद करणारी सासू, अशा प्रकारचे रोल्स देखील ललिता पवार करू लागल्या आणि यात देखील त्यांची इनिंग ही अतिशय जोरदार राहिली। रामशास्त्री सिनेमा असेल, श्री 420 असेल, अनाडी, प्रोफेसर, रामायण मालिकेमध्ये मंत्रा किंवा भाई सारखा सिनेमा असेल, असे एकूण 600 पेक्षा जास्त सिनेमे केले। मात्र या सगळ्या काळामध्ये गणपतराव पवार यांच्या वैयक्तिक संबंधांमध्ये देखील त्यांना संघर्ष करावा लागला। त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर त्यांनी राजप्रकाश गुप्ता नामक व्यक्तीशी दुसऱ्यांदा लग्न केलं। मात्र या सगळ्यात देखील कुठेतरी एकीकडं चमचमीत किंवा चंदेरी आयुष्य जगणाऱ्या ललिता पवार यांना वैयक्तिक आयुष्यात मात्र बरंचसं दुःख सहन करावं लागलं। आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात ललिता पवार यांना कॅन्सरने ग्रासलं होतं आणि अशाच एकाकी अवस्थेत पुण्यामध्ये 24 फेब्रुवारी 1998 रोजी ललिता पवार यांचं निधन झालं। आज जरी त्या आपल्यामध्ये नसल्या तरी आपल्या कामाच्या माध्यमातून, अजरामर भूमिकांमधून त्या आजही आपल्यामध्ये आहेत आणि अशा मराठमोळ्या अभिनेत्रीला फिल्मी बुडबकची मनपूर्वक आदरांजली। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशाच प्रकारची माहिती नियमितपणे मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फिल्मी बुडबकला। धन्यवाद।